नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील नवीन मोंढा कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जो कृषी महोत्सव या ठिकाणी चालू आहे, त्यामध्ये विविध स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। त्यामध्ये या ठिकाणी धान्य म्हणजे या ठिकाणी कडधान्य, ज्वारी, गहू, त्यानंतर विविध प्रकारचे या ठिकाणी कडधान्य आहेत आणि या ठिकाणी मिरची मसाले देखील दिसत आहेत। हा व्यवसाय या ठिकाणी लावलेला आहे। हा आहे शिवशंकर मिनी दाल मिल चा या ठिकाणी व्यवसाय आहे आणि या ठिकाणी स्टॉल लावला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी धर्माबाद तालुक्यातील कपाटे नावाचे शेतकरी आहेत, शिवशंकर दाळ मिल, त्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेऊन फार मोठ्या प्रमाणावर उलाढाल केलेली आहे। तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी आणि नवयुवकांनी आपला जो काही शेतमाल आहे तो कच्च्या स्वरूपामध्ये ॲज इट इज न विकता त्याची जर प्राथमिक प्रक्रिया केली, त्याचं पॅकिंग ब्रँडिंग केलं आणि विक्रीचं तंत्र जर अवगत जर केलं तर एक चांगल्या प्रकारे नफा कमावता येऊ शकतो। त्याचे खूप सारे उदाहरणं या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील इतर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी अनुभवले आहे। शिवशंकर मिनी दाल मिल चा या ठिकाणी व्यवसाय आहे आणि या ठिकाणी स्टॉल लावला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्या मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो। काय सांगणार सर, काय नाव आपलं? नमस्कार सर, मी दिगंबर शंकरराव खपाटे बनाळीकर, राहणार बनाळी, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून गेली 6 वर्षापासून मी सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे। माझ्या सेंद्रिय शेतीतील उत्पादनावर मी व्हॅल्यू ॲडेड करून सर थेट शेतकरी ते ग्राहक विक्री करतो, ज्यातून मला 2 पैसे मुनाफा मिळतो आणि ग्राहकांनाही 2 पैसे कमी मिळतात। त्यामुळे ग्राहकही समाधानी आणि आपणही समाधानी, यातून एक आर्थिक स्थिरता लाभली आहे। आणि पुढे चालून मी माझ्या दालमिल आहे माझ्याकडे, दालमिलमुळे जे की शेतातील माल त्याच्यावर प्रक्रिया करतो, व्हॅल्यू ॲडेड करून ते मार्केटपर्यंत आणतो। आणि पाहू शकता इथे अनपॉलिश नॅचरली बनवलेले डाळी आहेत, विविध डाळी आहेत, मूग, उडीद, मूग, तूर, चणा याची प्रक्रिया केली जाते आणि शेतकऱ्यांना पण ग्रेडिंग करून माल जे की उडीद, मूग, तूर, चणा, सोयाबीन या मालावर आपण प्रतवारी करून देता, जे की बाहेरचं बियाणं आजकाल बोगस बियाणे जास्त चालले आहेत, त्यातून आपण शेतकऱ्यांना घरचं बियाणं पेरण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना अल्प दरात आपण सेवा देऊन त्यांना बियाणे प्रतवारी करून देत आहोत। आणि हा आमचं प्रतवारी यंत्र असं आहे की डोर टू डोर जाऊन शेतकऱ्यांचं बियाणं प्रतवारी करून देते, असं आहे सर। या ठिकाणी दिगंबर कपाटे बनाळीकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी त्यांनी श्री शिवशंकर धर्माबाद मिनी दाल मिल व कृषी प्रक्रिया उद्योग विविध या ठिकाणी अनेक प्रकारचे या ठिकाणी धान्य ठेवले आहेत। सर, हे सुरुवात आपली कधीपासून आहे? सर, मी 2018 पासून सुरुवात केली सर, म्हणजे व्यवसायाला। नंतर लॉकडाऊन आला, त्यामध्ये पण मी सोशल मीडियाचा वापर करून त्यातून उभारी घेतली लॉकडाऊन मध्ये सुद्धा। तेच मला आज कुठेतरी फलित ठरलेलं आहे आणि माझं टर्नओव्हर चांगल्यापैकी आहे सर। सुरुवात केली तेव्हा या ठिकाणी मूळची आपली रक्कम किती होती? सर, मी तुटपुंजी मदत होती सर, जे की पत्नीचं सोनं नाणं गहाण ठेवून मी रोख रक्कम मी जुळाजुळ करून हे व्यवसाय सुरू केलं। आणि मला एकतर घरून विरोध होता सर या व्यवसायासाठी, एक म्हणजे कारण की पूर्वी वडिलोपार्जित कोणी हा व्यवसाय केलेला नाही, व्यवसाय हे आमचं धर्म नाही असं एक धोरण होतं घरच्यांचं। तर ते आपल्याला बदलायचं होतं, काहीतरी करावं शेतीतून। आम्हाला एक नवीन चेतना होती की काहीतरी केलं तरच आपण काहीतरी वाचल, कारण का आजकाल क्लायमेट चेंज, वातावरण चेंज यामुळं शेतकऱ्याचं काही खरं नाही, कारण का मार्केट पर्यंत बाजारात येईपर्यंत माल आपलं काही खरं राहत नाही। त्यामुळे यात प्रक्रिया करून शेतकऱ्यांना जे 2 पैसे कसे वाचतील याकडे आपलं टार्गेट मिशन आहे सर। आतापर्यंत आपण स्वतःच्या पैशावर हा व्यवसाय सुरू केला, परंतु या ठिकाणी जे वेगवेगळ्या बँका असतील किंवा इतर गट असतील किंवा याच्यातून काही आपण घेतलात का लोन वगैरे? नाही साहेब, आजपर्यंत मी कोणत्या योजनेचा फायदा घेतलो नाही, कारण कृषी विभागाशी संलग्न आहे, पण थोड्या तांत्रिक बाबी आलेत PMFME मध्ये। मी आमचे कलेक्टर साहेब नाही सुद्धा सूचित केलं, जिल्हा कृषी अधिकारी साहेबांना सूचित केलं, LMD साहेबांना बँकेचं मी बोललो, लीड मॅनेजर साहेबांना सुद्धा बोललो, पण थोड्या टेक्निकली बाबी आहेत, कारण का ग्रामीण भागामध्ये कुठं NA जागा होऊ शकते का? बँकिंग जेव्हा NA मागतात तर त्यांना NA
होत नाही, कारण का कलेक्टर हे नियम मागतायत बँका, त्यासाठी थोडं टेक्निकली बाबू आहेत. आता थोडं स्थिर झाले म्हणून म्हणतायत. बघू, आता पुण्यांदा प्रयत्न करतो मी PMFM मध्ये, बघू काय होते ते. नक्कीच आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय केला तर जे नवीन तरुण पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल की नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय कशा प्रकारे करायचा? सर, खरंच आजकाल नोकरी हे फार कठीण झालेलं आहे, कारण का कॉम्पिटिशनचा जमाना आहे. कुठे गेले तिथं खर्चिक बाब आहे. आपण जर व्यवसाय समजा उदाहरणार्थ आपल्या वयाच्या 35-36 समोर आपल्याला नोकरी लागू लागली, एक म्हणायची गोष्ट. तर अलीकडेच काळात आपण जर तेच पैसा किंवा शिक्षणातला पैसा आपल्या घ्यावं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण तेच जर आपण व्यवसायात गुंतल्या तर त्याचे डबल होऊ शकतात, हे माझं एक खात्रीशीर आहे. कारण का मी थोडं भांडवल अभावी मागं आहे, पण भांडवल जर गुंतल्यावर बरोबर माणूस पुढे जाते एक स्टेप, हे मी यातून सांगू शकतो. नक्कीच या ठिकाणी आपण दिगंबर खपाटे बंगनाळेकर यांच्याकडून आपण चांगला संदेश घेतला, शेतकऱ्यांना देखील चांगला संदेश दिलेला आहे. सर एकच मिनिट या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील आपण चांगला संदेश दिला आहे. त्यानंतर सुशिक्षित जे बेरोजगार जे तरुण आहेत त्यांनी देखील शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या मागे लागावं आणि आपलं जीवन सुखी करावं, हे देखील संदेश आपण चांगला दिला. खरंच या ठिकाणी श्री शिवशंकर धर्माबाद या कंपनीला आमच्याकडून शुभेच्छा. तसेच या ठिकाणी श्री शिवशंकर मिनी दाल मिलचा जो उद्योग आहे तो नक्कीच भरभराटीला जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आलात. आपण आलात आणि आमच्या CN न्यूज तर्फे आमची प्रसिद्धी दिली आणि असेच लघु उद्योग म्हणा, कृषी प्रक्रिया उद्योगाला आपण भरारी देतात. त्यामधून आपण एक नवयुवकांना एक चेतना निर्माण करून आपण एक ज्योत पेटत आहात. तर खरंच आपले CN न्यूजचे मनपूर्वक म्हणावे तेवढे धन्यवाद. आणि हा आमचा मुलगा मला सपोर्ट करतो, पारिवारिक संबंध चांगले असल्यामुळे घरून सुद्धा सपोर्ट आजकाल म्हणजे जसं आली तसं आपल्याला सपोर्ट भेटू लागली. म्हणजे पहिला जे विरोध होता आज कुठेतरी कमी झालेला आहे, कारण का लक्ष्मी आली म्हणजे सरस्वती बरोबर राहते. मला धंदा चांगला चालला, त्यामुळे तुमची पारंपरिक जे शेती होती त्याला फाटा देत या ठिकाणी व्यापार याच्याकडे देखील आपले पूर्वज म्हणजे आई असेल, वडील असेल, सगळे काही या ठिकाणी सोबत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. हो सर, मी आता परवाच एक 25 लाखाचा प्लॉट घेतलाय सर, जे की कर्जातून आलेला माणूस आज प्लस मध्ये आहे. कर्जातून आलेला माणूस आज दुसऱ्यांना कर्ज देण्या एवढा या ठिकाणी प्रबळ झालेला आहे. ही खरंच एक मानाची गोष्ट आहे. ओके, धन्यवाद सर. नमस्कार, CM 24 लाईव्ह न्यूज मध्ये